एकदा काही सूर्य उगवला की त्याच्या ठराविक वेळेला तो मावळत असतो. उदयाला आलेला सूर्य अस्ताला जातो. त्याप्रमाणे या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याचा सुद्धा अस्त आहे, त्याला सुद्धा जावं लागणार आहे, बरं का. आणि म्हणून मग या ठिकाणी ती ओळख करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना मौली सूर्याची उपमा देतात, सूर्याचा दृष्टांत देतात. काय म्हणतात? ना तरी उदो असतो अपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. बरं का. कितीही काही केलं तरी क्रमाप्रमाणे, काळाप्रमाणे, वेळेप्रमाणे सूर्यास्त आणि सूर्योदय होत असतो. त्याच्यामध्ये फेरबदल आपण करू शकत नाही किंवा कोणीही करू शकत नाही. त्याप्रमाणे जन्म आणि मृत्यू हे जे काही आहे ते काळाप्रमाणे, वेळेप्रमाणे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार कोणाचाही नाही, कोणाचाही नाही, बरं का. खर तर या ठिकाणी आपण ज्या निमित्तानं ही सेवा आपण आयोजित केलेली आहे, आपल्या या भागरे परिवारातील आपल्या सर्वांच्या आई, कैलासवासी हरिभक्त परायण भागुबाई परशुराम भागरे आईसाहेबांना बुधवार शुक्रवार दिनांक 24/7/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपल्याला आजचा 3रा दिवस आहे. आजच्या 3ऱ्या दिवसापासून तर उत्तर कार्यांपर्यंत 13व्या दिवसांपर्यंत या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यापैकी आपण जे रोज काही कार्यक्रम करत असतो किंवा आयोजित करत असतो, तर या ठिकाणी आपण मौलींच्या भावार्थ दीपिका अर्थात हरिपाठ आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील आणि एखादी ओवी घेऊन किंवा एखादा श्लोक घेऊन त्याच्यावर आपण चिंतन करणार आहोत, बरं का. आणि त्यासाठीच आजची ही सेवा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खर तर अतिशय सुस्वभावी असणारे आपल्या आई, अतिशय प्रेमळ स्वभाव असणारे आपल्या आई आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी ही सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. खऱ्या अर्थानं हे मी माझं मदभाग्य समजतो, कारण कुठे ना कुठे काही ना काही माणसाचे एकमेकावर ऋण असतात. आपण एकमेकाच्या संपर्कात आलेलो असतो. एका गावातले म्हणण्यापेक्षा आता आईच्या बद्दल जर सांगायचं झालं तर माझ्या लहानपणी आई आमच्या घरी असायची आणि ते मला सुद्धा चांगल्या प्रकारे आठवतंय. त्यात अजून माझ्या आईने सुद्धा आज मला काही गोष्टी सांगितल्या की आपल्याकडे आई असायची, लहानपणी मंगी आई झाली, त्याच्यानंतर आपली आई झाली. अशा काही महिला गावातल्या जेव्हा कामानिमित्त आपल्या घरी असायच्या त्यावेळेला आम्हालाही सुद्धा त्यांनी कडी खांद्यावर खेळवलेला आहे, बरं का. आम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, सांभाळलेलं आहे, आमचा सांभाळ त्यांनी केलेला आहे, बरं का. आणि या सगळ्या गोष्टी सांगत असताना देहाने जरी आई गेले असतील तरी सुद्धा आठवणीने आपल्याकडे आपल्याबरोबर 100% राहणार आहेत. त्यांनी केलेली कर्म आणि त्यांनी केलेलं कार्य ते सतत सतत आपल्याला आठवणार आहे, बरं का. तर अशा प्रकारे आईसाहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. हरिभक्त परायण होत्या, माळकरी होत्या, देवकार्य केलं, धर्मकार्य केलं, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, सगळ्यांचं संगोपन व्यवस्थितरित्या केलं. कारण हालाकीच्या परिस्थितीमध्ये सगळ्या मुलांना, सगळ्या परिवाराला त्यांनी सांभाळलं, बरं का. म्हणजे अगदी काबाड कष्ट करून सगळ्या मुलांचा सांभाळ केला, सगळं काही व्यवस्थित घराला घरपण देण्याचं काम केलं. आणि आता मुलं करती कमवती झाली, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या, असं म्हणतात सुगीचे दिवस आले, नाही का. चांगले दिवस आले. चांगल्या प्रकारे आता आईसाहेबांनी आनंदामध्ये राहायचं, आनंदामध्ये जगायचं, आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा. तर नेमकी नियतीला ते मान्य नाही असं म्हणायला हरकत नाही. आलं देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना, नाही का. आपण किती जरी काही प्रयत्न केले तरी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत, म्हणून आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे
इलाज नाही. आणि अशा प्रकारे आईला आजार जडला, त्या आजारातून बरं व्हावं म्हणून तुम्ही सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, सर्वतोपरी प्रयत्न केला. म्हणजे मुलं आईसाठी काय काय करू शकतात याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर तुम्ही सर्वच आहात या ठिकाणी, बरं का. पती एका पत्नीसाठी किंवा तिला वाचवण्यासाठी काय काय करू शकतो याचं एक आदर्शयुक्त उदाहरण तुम्ही आहात. म्हणजे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण शेवटी शुक्रवारी त्या प्रयत्नाला अपयश आला आणि आईचं देहावसन झालं 24 तारखेला. त्या निमित्तानं आता आपण नेहमी ऐकत असतो की आपल्यातून एखादा जो माणूस जातो, बरं का, तो ज्या वेळेला आपल्याला सोडून जातो त्या वेळेला त्याचा जो जीवात्मा आहे, यमदूत तो जीवात्मा आपल्या दारामध्ये आणून ठेवतात, आपल्या घरामध्ये आणून ठेवतात. किती दिवसापर्यंत? तर 13 दिवसापर्यंत. मग त्या 13 दिवसापर्यंत आपण जी काही पुण्यकर्म करतो, जे काही नामस्मरण करतो, जे काही देवकार्य करतो, धर्मकार्य करतो, दान धर्म करतो, ते त्या जीवात्म्याला पोहोचत असतंय. आणि म्हणून मग यासाठी आपण या ठिकाणी, बरं का, आपल्याला ज्ञानदान घडावं, जाणीव व्हावी, काही मार्गदर्शन मिळावं, नामस्मरण घडावं, देवकार्य घडावं, या उद्देशाने या ठिकाणी आपण हे प्रवचन सेवा, काही पुढे भजन आपण या ठिकाणी आयोजित करणार आहोत, हरिपाठ सेवा या ठिकाणी आयोजित करणार आहोत, बरं का. अशा प्रकारे अनेक प्रकारचं नामचिंतन या ठिकाणी घडणार आहे, होणार आहे. आणि ते केलं पाहिजे, कारण या 13 दिवसामध्ये जेवढं काही पुण्यकर्म करता येतील तेवढी पुण्यकर्म करावी असं शास्त्र सांगतंय. जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करावं, बरं का, असं शास्त्र सांगतंय. आता नेमकं आपलं होतंय काय माहितीये का, एखादा माणूस आपल्याकडून निघून गेला की मग त्या ठिकाणी आपण रुदन करतोय, म्हणजे आपल्याला दुःख वाटत असतंय. येणारा जाणारा सुद्धा दिवसभर आपल्याकडे जो असतो, येणारा जाणारा आपल्या दुःखामध्ये सहभागी होणारा, सांत्वन करण्यासाठी येणारा. कसं असतंय, माहिती सर्वांनाच असतंय, कसं झालंय, काय झालंय, बरं का. बऱ्याचशा गोष्टी काही माहिती असतात, पण तरी सुद्धा एक विचारणं किंवा त्या गोष्टीची एक वाच्यता होणं हा एक विषय असतो. पण त्याच्यामध्ये अधिक काळ घालविण्यापेक्षा आपण नामस्मरण करणं, आपण देवकार्य करणं, दान धर्म करणं हे खूप महत्वाचं असतंय या 13 दिवसांमध्ये. मग त्यासाठी सांगितलेलं आपल्याला की जेणेकरून कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाची निंदा करू नका. भुकेल्याची भूक जाणा, तहानल्याची तहान जाणा, आणि जेवढं काही चांगलं करता येईल, चांगलं वागता येईल, चांगलं जगता येईल तेवढं चांगलं करण्याचं काम या 13 दिवस आपण केलं पाहिजे, बरं का. हे सगळं काही सांभाळत असताना, हे सगळं काही कार्य करत असताना आपण जे काही करतो तो जीवात्मा या ठिकाणी पाहत असतो, कारण त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचा प्रवास तेव्हा चालू होत असतो जेव्हा आपण अन्नदान करतो, पिंडदान करतो, ज्ञानदान करतो. हे सगळं केल्यानंतर मग त्या जीवात्म्याचा प्रवास यमलोकाकडे सुरू होत असतो. तो यमलोकाकडचा प्रवास सुरळीत व्हावा, सुरक्षित व्हावा, त्या ठिकाणी त्या आपल्या गेलेल्या माणसाला सहाय्य व्हावं, या उद्देशाने आपण या ठिकाणी हे सर्व काही ज्ञानदान, अन्नदान अशा प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं दान आपण करत असतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो, भगवंताचं नामस्मरण करत असतो. आता या ठिकाणी आपल्याला माऊली ओळख करून देताना, माऊली सांगताना, माऊली मार्गदर्शन करत असताना म्हणतात की जाणं तर प्रत्येकाला आहे, जावं तर प्रत्येकाला लागणार आहे, मृत्यू कोणालाही चुकवता येणार नाही, बरं का. मग त्यासाठी एक साधं उदाहरण आहे. सूर्य सूर्योदयाच्या वेळेलाच उगवत असतो, सूर्य सूर्योदयाच्या वेळेलाच उगवत असतो, आणि अस्ताला सुद्धा तेव्हाच जात असतो जेव्हा त्याचा टायमिंग असतो, वेळ असतो. बघा, मध्यंतरी दुपारच्या वेळेला किती जरी पाऊस आला, किती जरी ढगांनी सर्व आकाश आच्छादलं, आणि किती जरी जोल झाला, अशी अंधार होताना जरी आपल्याला समजला, तरी सुद्धा परत एकदा ते ढग बाजूला झाले का प्रकाश पडला जातो, बरं का. मग तो अस्ताला कधी जातो, तर त्याच्या वेळेप्रमाणे जात असतो. तिथे आपण ना लवकर त्याला अस्ताला नेऊ शकत का उशीर करू शकत नाही, बरं का. म्हणजे साधं उदाहरण आहे. आता समजा अवनीचा सीझन चालू आहे, शेती लागवडीचा सीझन चालू आहे, माणसांचा तुटवडा आहे. एखाद्याला समजा एखाद्या दिवशी 7-8 माणसं भेटली
काम करण्यासाठी. आणि 7-8 माणसं भेटल्यानंतर त्याला असं वाटतंय की माझं एवढा मोठा शेत आहे, तो आजच्या आज माणसं भेटल्यात तर लागून जाईल तर बरं आहे. बरोबर आहे की नाही? समजा निम्म्यावर शेत लागलेलं आहे किंवा 75% लागलेलं आणि 25% राहिलेला आहे, आणि अशा वेळेला सूर्यास्ताला जात आहे. त्या माणसाला मनापासून काय वाटतंय माहितीये का? जरा सूर्य नाही मावळेल तर बरं आहे, कारण राहिलेलं शेतकरी लागून जाईल, उद्या माणसं भेटणार नाहीत. जरी वाटत असेल त्याला की सूर्य थोडा लेट मावळेल तर बरं आहे, तरी वाटण्यावर अवलंबून नाही ना, वाटण्यावर अवलंबून नाही ना. तसं मृत्यूचा वेळ जो आहे, सूर्याचा वेळ तरी असतो, मृत्यूचा वेळ नाही. सूर्याला अस्ताला जायचा वेळ तरी आहे की बाबा उद्या सूर्यास्त 6:30 वाजता आहे, 6:30 वाजताच होणार आहे ना, 5:30 वाजता ना 8:30 वाजता. तसा या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे, म्हणजे सूर्योदय झालेला आहे, पण अस्ताची वेळ कोणालाच माहिती नाही, मृत्यूची वेळ कोणालाच माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. बरं का? मग मृत्यूची वेळ जर आपल्याला माहिती नाही तर आपण एक स्मरणात ठेवलं पाहिजे की जाणं हे 100% सत्य आहे, आस्त होणार आहे. कारण जेवढं निर्माण केलंय तेवढं सगळं निर्माण झालेलं त्याला नाश आहे. प्रत्येक गोष्टीला नाश आहे, प्रत्येक गोष्टीला नाश आहे. बरं का? म्हणजे असं म्हटलेलं आहे की प्रलयाच्या काळी पंचभूतांना सुद्धा सुद्धा नाश आहे. प्रलयाच्या काळी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, नाही का, त्यांना सुद्धा नाश आहे, ते सुद्धा जाणार आहेत प्रलयाच्या काळी. काही वर्षांपूर्वी म्हणजे 97-98च्या वेळेला सर्वत्र एक वार्ता पसरली होती की 2000 साल एकदा निघाला की सगळा विध्वंस होणार आहे. ऐकलं असेल, सगळा नष्ट होणार आहे. बरं का? आणि लोक त्याप्रमाणे चर्चा पण करायचे, बरं का, 2000 साल निघाला का सगळा विध्वंस होणार आहे. बरं का? पण तसं काही झालं नाही. आता त्याच्यानंतर 20 वर्षे 26 वर्ष लोटली, 26 वर्ष लोटली त्याच्यानंतर. बरं का? हे सगळ्या प्रकारचं प्रलय सांगितलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये होणारे हे सगळ्या प्रकारचे प्रलय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये दैनंदिन प्रलय आहे. दैनंदिन प्रलय म्हणजे नित्यनेमाने घडणारे बदल. बरं का? ते बदल आपण थांबवू शकत नाहीत. उदाहरणार्थ, जसं आयुष्य माणसाचं वाढतंय तसं वयही वाढत जातंय. जसं आयुष्य म्हणजे जसं वय वाढतो तसं माणसामध्ये बदल होत जातोय, बदल होत जातो. म्हणजे लहानपण आहे, किती जरी एखाद्या माणसाला वाटलं की मी मरेपर्यंत लहानच राहावं, शक्य नाही. ती अवस्था बदलणारच आहे, तो तरुण होणार आहे. किती जरी तरुणाला वाटलं की मरेपर्यंत मी शेवटपर्यंत तरुणच राहावं, तरी ते शक्य नाही. ते वृद्धापकाळाकडे त्याची वाटचाल होतच असते. म्हणजे तो एक प्रलय आहे. बरं का? त्याला काय म्हणतात? दैनंदिन प्रलय. केस पिकू नयेत असं मनापासून वाटतंय पण पिकल्याशिवाय राहत नाहीत. दात पडू नयेत असं वाटतंय पण ते पडल्याशिवाय राहत नाहीत. हातपाय गळू नयेत, हातपाय दुखू नयेत, देह क्षीण होऊ नयेत, थकू नये असं मनापासून वाटतंय, पण तो थकला जातो. कारण हळूहळू अवस्था माणसाची बदलली जाते आणि ते आपल्या हातात नाही. दैनंदिन प्रलय आहे, निद्रा प्रलय आहे, मृत्यू प्रलय आहे. बरं का? असे एक 5 पंचप्रलय मांडलेले आहेत, ते पंचप्रलय सांगितलेले आहेत. बरं का? त्याच्यामध्ये एक असं आहे की तिथे आपण आपलं त्या ठिकाणी सार्थक करून घ्यायचं आहे. म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर आपला जन्म झालेला आहे वासनेच्या संगे. बरं का? वासनेच्या संघ जन्म झालेला आहे. म्हणजे नाथ महाराज सुद्धा आपल्याला हरिपाठामध्ये पहिल्या अभंगामध्ये सांगतात. हरिपाठात नाथ महाराजांचा जो हरिपाठ आहे, एकनाथ महाराजांचा, त्या हरिपाठामध्ये पहिल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की हरीची या दिशा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आणि मग पुढे म्हणलेलं आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपला सूर्योदय झालेला आहे, आपला उदय झालेला आहे. कशाच्या संगे झालेला आहे? वासनेच्या संगे झालेला. आपण जन्माला कसे आलेलो आहोत? वासनेच्या संगे जन्माला आलेलो आहोत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जशी आपली वासना असेल त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी यावं लागलेलं आहे, जन्म झालेला आहे. मग जन्म जर झालेला आहे तर आम्ही त्याच वासनेत जर राहिलो तर मृत्यू आहेच आहे. पण तो मृत्यू कसा आहे? मरणासन मृत्यू आहे. बरं का? तो प्रलयच आहे. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, म्हणजे
या ओवीच्या वरची ओवी जी आहे माऊली म्हणतात, उपजे ते नासे नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. पुन्हा वासना जर शिल्लक राहिली तर वासनेच्या संगे पुन्हा जन्म आहे, पुन्हा वासना जर शिल्लक राहिली तर वासनेच्या संगे पुन्हा जन्म आहे. बरं का? म्हणून मग आपण काय करायचं आहे, तर मग त्या ठिकाणी ते नाथ महाराज आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण तेची झाली अंगे हरिरूप. वासना सुद्धा हरिरूप झाली पाहिजे. बरं का? वासना सुद्धा हरिरूप झाली पाहिजे. ती हरिरूप तेव्हा होते जेव्हा आपल्याला मार्गदर्शन मिळतंय, जेव्हा आपल्याला श्रवण होतंय, जेव्हा आपण ऐकतो, जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपल्याला कळतंय कसं जगावं, कसं वागावं, कशाला वासना म्हणतात, कोणती वासना म्हणतात, कुवासना कोणती, निर्वासना कोणती, सदवासना कोणती, हे कधीही कळतंय ज्या वेळेला आपण ऐकतो तेव्हा, किंवा जेव्हा आपल्याला श्रवण होतंय तेव्हा. बरं का? मग आता जर आपल्याला ती वासना निर्वासना करायची आहे, सद्वासना त्या ठिकाणी जर निर्माण करायची आहे, तर मग त्यासाठी आपण आपल्या जीवनाची वाटचाल त्या पद्धतीने केली पाहिजे. कारण का? तर आज तर 100% ठरलेला आहे, मृत्यू 100% आहे. फक्त तो मृत्यू येण्याच्या आधी आम्हाला काय करायचं आहे, ती वासना निर्वासना करायची. बरं का? मग तो एक क्रिया आहे. ती काय क्रिया आहे, तर बघा या ठिकाणी सुद्धा या गीतेमध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, अर्जुनाला उपदेश करत असताना म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुना. संतांच्या कृपेने जो ज्ञान अग्नी आपल्याला मिळतो, त्या ज्ञान अग्नीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे? सगळ्या पातकाचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञान अग्नीमध्ये आहे. ज्ञान अग्नीमध्ये सगळ्या पातकांचं भस्म करण्याचं सामर्थ्य आहे. बरं का? मग त्या ठिकाणी एक मार्गदर्शन करत असताना काय म्हटलेलं आहे, की त्या ज्ञान अग्नीने आम्हाला ती वासना भाजायची आहे. बरं का? का? तर ऐका, असं म्हटलेलं आहे, तृण अग्नीने भाजले, बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. आता त्या ठिकाणी एक दृष्टांत देत असताना संत काय म्हणतात माहितीये का? एका शहरात राहणाऱ्या माणसाने, मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाने गाव खेड्यावर जमीन घेतली, जागा विकत घेतली. त्याला वाटलं चला आपण शेतकरी असावं किंवा आपण जागा विकत घ्यावी, म्हणून त्याने घेतली. आणि जागा विकत घेतल्यानंतर मग काही काळ गेल्यानंतर त्याला साहजिकच वाटणार आहे की त्या जागेमध्ये आपण काहीतरी लावायला पाहिजे, काहीतरी पिकवायला पाहिजे. बरं का? मग त्याने विचार केला की आपल्याला जर त्या जागेमध्ये लावायचं आहे, तर मग आपण काय करायचं. त्याला शेंगदाणे खूप आवडायचे, शेंगदाणे खायला त्याला खूप आवडायचे. मग त्याने विचार केला की आपल्याला नेहमी शेंगदाणे लागतात खायला, तर आपण आपल्या जागेमध्ये शेंगदाणेच तिथे भुईमुगच आपण काढूया ना. बरं का? मग त्याच्यानंतर मग त्याला तेवढ्यात आठवलं की असं म्हणतात, पेरले ते उगवते. काय? पेरले ते उगवते. जे पेरू ते आपल्याला मिळतंय. मग त्याने विचार केला का आपल्याला भाजलेले शेंगदाणे आवडतात. काय विचार केला त्याने? आपल्याला भाजलेले शेंगदाणे आवडतात. आणि मग त्याने काय केलं, तर भाजलेले शेंगदाणे पेरले. मग आता मला सांगा, भाजलेले शेंगदाणे जर त्यांनी पेरले असतील तर किती महिन्याने उगवले असतील ते? किती दिवसाने उगवले असतील ते? उगवणारच नाही. तसं वासनेचं बीज आपल्याला करायचंय. किती जरी लोकांनी खतपाणी घातलं तरी ते उगवता कामा नये. काय म्हटलेलं आहे? वासने संगे जर आपला जन्म झालेला आहे, बरोबर आहे की नाही? वासने संगे जर आपला जन्म झालेला आहे, तर ती वासना शिल्लक जर राहिली तर पुन्हा परत आपल्याला त्या वासने संगे जन्म घ्यायला लागणार आहे. मग तो काय नरदेश मिळेल का? मनुष्य देहच मिळेल का? नाही. बरं का? कुठल्याही प्राण्याच्या कुठल्याही योनीमध्ये, कुठल्याही योनीमध्ये आपण येऊ शकतो. किती वेळा जन्म यावे, किती व्हावं फजित, नित्य व्हावे फजित, किती व्हावी फजित. बरं का? अशा प्रकारे आहे ते, किती वेळा जन्म यावं. मग ते कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे, कुठेतरी ते आपल्याला या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर आपल्याला सुटायचं आहे, तर मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्या वासनेचं बीज ज्ञानाग्नीने भाजलं पाहिजे. या ज्ञानाच्या अग्नीतून ते वासनेचं बीज आपण भाजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग काय म्हटलेलं आहे, की बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले. बरं का? ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज.
ज्ञानाग्नीने ज्याचं वासनेचं बीज भाजलंय ना, त्याला किती तुम्ही खतपाणी घाला ते निघत नाही. त्याला कुठलीही परिस्थिती असू द्या, कुठलीही वेळ असू द्या, कुठल्याही वातावरण कशाही प्रकारे असू द्या, तो ज्या पद्धतीने जगायचा वागायचा त्याच पद्धतीने जगत वागत असतो. त्याला बाहेरचा वारा स्पर्श करत नाही, बरं का. आणि म्हणून ती वासना जर आपल्याला निर्वासना करायची आहे, तर मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? संतांचं वाङ्मय, त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते वाचलं पाहिजे, ओव्या वाचल्या पाहिजेत, अभंग वाचले पाहिजेत, आणि संतांचं अभ्यास आम्ही केला पाहिजे, त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी आम्हाला कसं जगावं, कसं वागावं एवढं तरी कळेल, बरं का. ज्याप्रमाणे सूर्य उगवलेला अस्ताला जाणार आहे, त्याच्या वेळेमध्ये आपण बदल करू शकत नाही, तसं जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, जावं लागणारच आहे प्रत्येकाला, त्याच्या वेळेत आपण बदल करू शकत नाही, मृत्यूच्या वेळेतही आपण बदल करू शकत नाही, बरं का. काळाची गणना सांगत असताना काळाला बाळ आहे हे पण दिसत नाही, काळाला तरुण आहे हे पण दिसत नाही, किंवा काळाला एखादा वृद्ध आहे हे पण दिसत नाही. ज्याला मृत्यू आला, ज्याच्याकडे काळ आला, तो काळ त्याला घेऊन जातो, काळ घेऊन जातो. आणि असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण सर्वत्र पाहतो, सर्वत्र देव आहे, सर्वत्र देव आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र देव आहे. त्याप्रमाणे एक ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे की काळ सुद्धा सर्वत्र आहे, काळ पण सगळ्या ठिकाणी आहे. काळाला पण अशी काही ठराविक जागा नाही, काही सर्वत्र काळ आहे. आता मी येता येता मगाशी व्हॉट्सअपला एक मेसेज बघितला, सोंढ्याला फिरायला गेलेली पोरं, सोंढा प्रकल्प तिथे बघितलं असेल ते, 5 पोरं गेली, त्यातली 4 वाहून गेली आणि एक सापडला मृत अवस्थेमध्ये. काळ पाण्यात पण आहे, काळ प्रवासात आहे, काळ गाडीमध्ये आहे, काळ अग्नीमध्ये आहे, काळ सर्वत्रच आहे. अशी जागा नाहीये की त्या ठिकाणी काळ नाही आहे. मग सर्वत्र जर काळ आहे आणि काळाला दया माया नाही, बरं का, काळाला दया माया नाही. एखादा लहान मुलगा असेल तर त्यालाही तो घेऊन जातो, एखादा तरुण असेल तर त्यालाही तो घेऊन जातो, एखादा ज्याप्रमाणे ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत त्याला तो घेऊन जातो. त्याला गरीब श्रीमंत कळत नाही, तिथे जातीभेद नाही, तिथं वर्णभेद नाही, तिथं पंथभेद नाही, ज्याला आला त्याला जावं लागतंय. म्हणून तो आस्त होण्याच्या आधी, तो मृत्यू येण्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे? तर आमच्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे, आमच्या आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे, बरं का. या ठिकाणी माऊली आपल्याला मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात? ना तरी उदो असतू अपैसे, अखंडित होत जात जैसे, तैसे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, बरं का. जन्म मरण तैसे अनिवार्य जगी, म्हणजे जन्म झालेला आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, मृत्यू जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे. आता मग जन्म मृत्यू तो जर आपल्याला थांबवायचा आहे, तर मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? मग संतांनी सांगितलेलं आहे, बरं का. प्रत्येक वेळोवेळी होणारा जो आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जन्म आहे, एखाद्या विचाराचा जन्म झाला, त्या विचाराप्रमाणे जर घडलं तर माणसाला आनंद वाटतो, जर विचाराप्रमाणे जर घडलं नाही तर मग त्या ठिकाणी त्याचा, त्या वासनेचा मृत्यू होतो, त्या विचाराचा मृत्यू होतो. हा जन्म मृत्यू आम्हाला वेळोवेळी होणारा, दिवसेंदिवस होणारा थांबवायचा आहे, बरं का. वासना कशातून निर्माण होते? पाहण्यातून वासना निर्माण होते. चांगलं बघितलं की माणसाला जरा बरं वाटते, बरं वाटते म्हणजे त्या वासनेचा जन्म झाला, आलं का लक्षात? जे पाहण्यामध्ये माणूस गुंतलेला आहे ते जर बाजूला झालं तर त्याला लगेच वाईट वाटतंय, म्हणजे त्या वासनेचा मृत्यू झाला. एखादी गोष्ट आम्हाला मिळाली म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या वस्तूविषयी त्या वासनेचा जन्म झालेला आहे, त्या मायेचा जन्म झालेला आहे, ममत्वाचा जन्म झालेला आहे, बरं का. पण मग ते जर दुःखदायक असेल तर त्या ठिकाणी मृत्यू पण ठरलेला आहे, त्याच ठिकाणी लगेच मृत्यू पण ठरलेला आहे. म्हणजे काही गोष्टी आम्ही ज्या आमच्या म्हणतोय ना त्या सुद्धा त्रासदायक आहेत. सगळ्याच गोष्टी आपण ज्या आपल्या म्हणतो त्या सुखदायक नाहीत ना, बरं का. परमार्थ माझा म्हणा, संत माझे म्हणा, देव माझा म्हणा, भक्ती माझी म्हणा, त्याच्यात आपल्याला आनंद आहे. पण ही माया,
हे सगळं काही जगामध्ये जे असेल ते माझं म्हणणं म्हटल्यानंतर मग दुःख आहे ना, दुःख आहे. निवांत बसला होता, गाडीची वाट बघत तो स्टेशनला. गाडीला भरपूर वेळ आहे, जवळजवळ अर्धा पाऊण तास आहे, त्यातही अजून 10-15 मिनिटं 20 मिनिटं गाडी लेट आहे म्हटल्यानंतर जवळजवळ 1 तास आहे त्याच्याकडे. आता 1 तासभर बसलाय, निवांत आहे मस्त, की तो त्याच्या विचारामध्ये आहे. कशाच्या विचारामध्ये आहे की बाबा मला अमक्या ठिकाणी जायचंय, थोड्या वेळामध्ये गाडी येईल, काय एक सव्वा तासामध्ये गाडी येईल, त्या गाडीमध्ये मी बसेन, मग त्या अमक्या ठिकाणी मी जाईन, मग त्यांना भेटेन, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो आहे तिथे. पण तेवढ्यात काय झालं, कोणतरी एक माणूस येतोय, त्याच्या बाजूला बॅग ठेवतोय, त्याच्या बाजूला बसतोय, थोडा वेळ बसल्यानंतर ती बॅग तिथेच ठेवतोय आणि तो माणूस निघून जातोय. हा याच्या विचारामध्ये गुंतलेला आहे. पण तेवढ्यात त्याचं लक्ष त्या बॅगकडे जात आहे. बंद बॅग आहे बरं का, आणि अशी मजबूत बॅग आहे. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, वाटलं त्याला की कुठेतरी काही बाहेर गेला असेल एखादा माणूस, त्याला काही लघुशंका वगैरे असेल, त्यासाठी तो गेला असेल तिकडे. तर मग 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, येतच नाही, कोणच येत नाही. मग त्याने विचार केला की बॅग कडे पाहत राहिला तो. पाहत राहता त्याच्या मनामध्ये आसक्ती निर्माण झाली, एक ममत्व निर्माण झालं, एक वासना निर्माण झाली की काहीतरी त्या बॅगमध्ये विशेष असेल आणि ते जर मला मिळालं तर. मग तो कल्पना करायला लागला, करोड रुपये असले तर, तेवढे रुपये जर मला मिळाले तर. बसल्या बसल्या तिथेच बसल्या बसल्या तो करोडपती झाला बरं का. म्हणजे ह्या वासनेचा त्याच्या मनामध्ये काय झाला, जन्म झाला. आणि माणूस कुठेही बसून फक्त त्याच्या मनामध्ये तो विचार आला ना की बसल्या बसल्या तो करोडपती होतो बघा, लखपती होतो. म्हणजे होत असते ते कल्पनेतून, विचारातून होत असते. त्या बॅग कडे पाहता पाहता तो कल्पना करायला लागला आणि तेवढ्यात नेमकं काय झालं, आरपीएफ आले. आरपीएफ आल्यानंतर त्याने त्या बॅगला बघितलं, या माणसाला बघितलं, थोडं अंतर दिसल्यामुळे मग त्याला विचारलं, का रे कोणाची आहे? तेवढ्यात तो म्हणाला माझी आहे. माझी आहे म्हटल्यानंतर मग त्याला सांगितलं जरा जवळ घेऊन बस, नाही तर कोणी बाजूच्या बाजूला कोणी घेऊन पळून जाईल, परत आम्हाला काम लावशील बरं का. त्याच्यानंतर मग त्याने जरा जवळ घेतली, जवळ घेतल्यानंतर उचलून बघितलं तर भारीच जड लागली त्याला. भरपूर जड लागल्यानंतर बोलतो बरंच काही आहे वाटतं या बॅग मध्ये बरं का. आणि मग ते आरपीएफ निघून गेले त्या स्टेशनला. पलीकडे गेल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला ते त्या स्टेशनला परतीच्या मार्गाला येत होते, तेव्हा त्या बॅगेच्या आजूबाजूला बऱ्याच माश्या त्यांना अशा असताना इकडे तिकडे त्या बॅगीवर बसलेल्या दिसल्यानंतर, आता त्यांचा अभ्यासच असतो काय, त्यांचा अभ्यास असतो म्हटल्यानंतर त्याही बघितले की ज्या अर्थी एवढ्या ह्या माशा बिशा या बॅगच्या बाजूला फिरतायत, म्हणजे काहीतरी वेगळं असेल. तेवढ्यात मग त्यांनी संशयाने विचारलं त्याला, बॅग तुझी आहे? हो म्हणे माझी आहे. खरंच तुझी आहे? हो म्हणे माझी आहे. मग उघडून दाखव. विचारलं त्याला काय आहे बॅग मध्ये, त्याची ततपप झाली, कारण त्याला माहितच नाही काय आहे ते. आणि त्याच्या त्या बोलण्यात मध्ये ततपप झाल्यानंतर मग त्याने विचार केला, तर सांगायचं काय बरं का. काहीतरी सांगून मोकळा झाला तो, पण तो त्याचा शब्द एवढा आत्मविश्वासाचा नसल्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बॅग उघडायला लावली. आणि बॅग उघडल्यानंतर एका लहान मुलाचं प्रेत त्याच्यामध्ये सापडलं. सापडल्याबरोबर मग काय अवस्था झाली, अनेक प्रकारच्या वासनेने त्या ठिकाणी जन्म घेतला, अनेक प्रकारच्या विचारांनी त्या ठिकाणी जन्म घेतला. ती बॅग माझी आहे म्हणून ममत्व निर्माण झालं, पण त्या माझ्या ह्या शब्दाने त्याला पुढे बरंच काही काही गोष्टींना फेस करावं लागलं. आता तो बोलतो माझी नाहीये. आता किती जरी ओरडून सांगितलं माझी नाहीये तरी ते तिथे ऐकतील का? मग त्यासाठी बऱ्याच गोष्टीला त्याला सामोरे जावं लागलंय, बऱ्याच गोष्टीला फेस करावं लागलं. अर्थात काही गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अशा पण काही मिळतात की त्या माझ्या नाहीच आहे म्हटलेलं बरं असतंय बरं का. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक तो उदाहरण झाला, एक दृष्टांत झाला बॅगचा. पण आम्हाला गुंतवण्यासाठी अशी कितीतरी उदाहरणं आहेत, अशा कितीतरी गोष्टी आहेत की आमचं म्हटलं की त्या ठिकाणी लगेच एखादी वासना निर्माण होते, एखादा विचार जन्माला येतो, बाजूला झालं की त्या विचाराचा मृत्यू होतो, त्या वासनेचा मृत्यू होतो. जोपर्यंत हा घडी रे घडी होणारा जन्म मृत्यू आमच्या अंतःकरणातला, आमच्या मनातला थांबत नाही, तोपर्यंत तो जन्म मृत्यू आपल्याला थांबवता येणार नाही. आणि म्हणून मग त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे, तर ह्या सगळ्या काही गोष्टी करता करता, आता बघा संसारामध्ये संसार करत असताना ज्या आपल्या गोष्टी आहेत, त्या ज्या माझ्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत, त्यांच्याविषयी आपण ओळख करून देताना तर माझी म्हणूनच ओळख करून देणार आहेत. मुलगा कोणाचा आहे? माझा आहे. मुलगी कोणाची? माझी आहे. आई वडील कोणाचे? माझे आहेत. घर कोणाचं आहे? माझं आहे.
शेतीवाडी कोणाची आहे? माझी आहे. ही भांडी कुंडी, हे संसार कोणाचा आहे? माझा आहे. ही माझी आहे ही ओळख करून देत असताना मनामध्ये विचार पाहिजे, काही काळापुरताच आहे. माझी आहे ही ओळख करून देताना काय विचार पाहिजे? काही काळापुरताच आहे. कायमचा आहे का? कायमचा आहे का? घर माझं आहे कुठपर्यंत? जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत. ही मुलं माझी आहेत तोपर्यंत, कुठपर्यंत मी आहे तोपर्यंत. मी गेल्यानंतर मग हा संसार माझा, ही भांडी कुंडी माझी आहेत कुठपर्यंत? मी आहे तोपर्यंत. एकदा निघून गेला की झालं. अर्थात मग त्या ठिकाणी आम्ही काय करायचं आहे, तर संसार करत असताना सुद्धा जी वासना जन्माला येते ना, त्या वासनेला जन्म अर्थात जे ममत्व निर्माण होत आहे ते ममत्व निर्माण होता कामा नये. आणि ज्या वेळेला आम्ही ते कुठेतरी विसरायचा प्रयत्न करू, त्यावेळेला निश्चित या जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून आपण सुटलो जाऊ, जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून मुक्त होऊ. आणि जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी महत्वाचा विषय आहे, संसार करता करता परमार्थ करा, भक्ती करा. आता ज्यांच्या आपण स्मरणार्थ या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे किंवा हे चिंतन आपण करतोय, आपले आईसाहेब भागूबाई परशुराम भागरे यांच्या नावाच्या पुढे हरिभक्त परायण लागलेलं आहे. हे हरिभक्त परायण तेव्हा लागलं, त्यांनी माळ गळ्यामध्ये घातली, माळकरी झाल्या आणि माळेला साक्षी ठेवून कर्म केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत मालकरी म्हणूनच शेवटचा श्वास घेतला. म्हणून कधीही न पुसणारी उपाधी. बरं का, बाकीच्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना बऱ्याच उपाध्या मिळतात. कोण काय असतंय तर कोण काय असतंय, काही वर्षांपुरत्या मर्यादित असतात. पण हरिभक्त परायण हे जी काही उपाधी आहे किंवा हे जे काही पद आहे भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेले, हे अविरत आहे, अखंड आहे, शेवटपर्यंत आहे. मरणोत्तर सुद्धा तीच कर्म, तेच विचार आणि तोच परमार्थ आम्हाला साथ देत असतो. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, तर या ठिकाणी कार्य करत असताना, संसार करत असताना बरं का, परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून आईसाहेबांनी चांगल्या प्रकारे कार्य केलं. या ठिकाणी खरं तर आईसाहेबांच्या स्मरणार्थ हे कार्य करत असताना, अर्थात हे चिंतन करत असताना एक मनामध्ये एक सद्भावना अशा प्रकारे निर्माण होते की आईसाहेबांनी तर चांगल्या प्रकारे कार्य केलंच केलं, पण ते संस्कार तुम्हा मुलांवर त्यांनी केले बरं का, किंवा कुटुंबावर केले, तुमच्या परिवारावर केले. नाहीतर मग काय होतंय, काही वेळेला आपण पाहतो एखादा माणूस स्वतःचा उद्धार करून घेतो बरं का, पण त्याचा आदर्श इतर घेत नाहीत किंवा घरातले त्याप्रमाणे वागत नाहीत, जगत नाही किंवा त्याप्रमाणे नसतात. पण अर्थात जर पाहायला गेलं तर एक आदर्शयुक्त जीवन आईसाहेब जगल्या. आज तुम्ही मुलं सुद्धा माळकरी आहेत, बाबा माळकरी आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी परमार्थिक विचार आपल्याला अनुभवायला मिळतात, पाहायला मिळतात. खरं तर आईसाहेबांनी आईसाहेबांचा उद्धार करून घेतला, माळकरी होत्या, परमार्थ केला, देवाचं नामस्मरण केलं आणि त्यांच्या जगण्या वागण्यामध्ये प्रामाणिकपणा होता. आता प्रामाणिकपणा कसा होता तर बघा, दुपारी आम्ही बोलता बोलता सहज मला आईने सांगितलं की अरे म्हणे, आता जी लोक आपण कामाला घेतो ना, ती लोक घड्याळाकडे सतत पाहतात, 5 कधी वाजतात आणि शेत कधी सोडतो, 5 कधी वाजतात आणि शेत कधी सोडतो. पण आम्ही म्हणे ज्या वेळेला शेतामध्ये काम करायचो ना, त्यावेळेला भागू आई आमच्याशी शर्यत लावायची, कोण जास्त आव्हान खणतंय बघायचं, आणि सगळ्यांच्या पुढे भागू आई असायची. म्हणजे जी काम करण्यासाठी व्यक्ती आलेली आहे तिला असं वाटतं की भरपूर काम झालं पाहिजे, जास्त काम झालं पाहिजे. हे त्यांच्या कामातला प्रामाणिकपणा आहे, त्यांचा जगण्याचा प्रामाणिकपणा, त्यांचा वागण्याचा प्रामाणिकपणा. आणि आज जरी आई देहाने नसली तरी सुद्धा त्यांचा प्रामाणिकपणा, त्याची वाच्यता केली जाते ना. त्यांनी केलेली जी काही कर्म आहेत, त्यांनी केलेलं जे काही त्यांचं जगणं वागणं आहे ते अखंड स्मरण राहिलं जातं ना, त्यांच्या आठवणी तर कधी पुसल्या जाणार नाहीत ना. आणि म्हणून त्यासाठीच आम्ही प्रयत्न करायचा आहे की जन्म आणि मृत्यू जर आम्हाला 100% सत्य आहे तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा आहे की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने जर आम्हाला उरायचंय, कीर्ती रूपाने जर आम्हाला या ठिकाणी कार्य करायचं आहे तर त्यासाठी प्रामाणिकपणे प्रत्येकाने ते कार्य करायचंय, प्रत्येकाने तो प्रयत्न करायचा आहे. मध्ये जर पाहायला गेलं तर परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना असं नाही का बाबा संसारिक माणसावरच प्रसंग येतात, संकट येतात, परमार्थिक माणसावर प्रसंग संकट येत नाहीत असं नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे, सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे बरं का, प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जात असताना जगाचं जगणं वागणं आणि आपलं जगणं वागणं वेगळं पाहिजे.
तुम्ही जगाचा आदर्श घेऊन जर जगाप्रमाणे वागायला जाल, त्यांचा आदर्श घेऊन जर त्यांच्याप्रमाणे राहायला जाल, तर मग त्यांच्यातनं तुमच्यात फरक काहीच नाही. बरं का, त्यांच्यातनं तुमच्यात फरक काहीच नाही. आपण जर परमार्थ करतोय, आपण जर भक्ती करतोय आणि आपण जर सद्मार्गाला आहोत, सदाचरण जर आज आपण करतोय, तर जरा सुद्धा बाहेरची हवा किंवा वेगळ्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं वातावरण आपल्याला स्पर्श करता कामा नये. जरी स्पर्श करायचं म्हटलं तरी आपण विचलित होऊ नका, आपण स्थिर राहा. आणि जेवढं आपण स्थिर राहाल, जेवढं स्थिर राहण्याचा प्रयत्न कराल, बरं का, तेवढा आपण स्वतः आपला उद्धार करून घेणार आहोत. आता ज्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी हे चिंतन करतोय, प्रवचन करतोय, बरं का, त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. पण स्वतःचा उद्धार करून घेतल्यानंतर मुलांवर सुद्धा त्याप्रमाणे संस्कार केले, त्यांच्या उद्धाराचा मार्ग त्यांना लावून दिला, खऱ्या अर्थानं दाखवून दिला, त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांकडे चांगल्या प्रकारचे गुण पाहायला मिळतात. आता महत्वाचा विषय काय तर बघा, एखादा मुलगा जर चांगला वागला, बरं का, चांगलं जर त्याने कार्य केलं, तर त्याचं नाव नंतर विचारलं जातंय. पहिले काय विचारतात माहितीये का लोक, कोणाचा मुलगा रे तू, कोणाचा मुलगा तू? एकतर बापाचं नाव सांगितलं जातं किंवा आईचं नाव सांगितलं जातंय. म्हणजे आपल्या चांगल्या गुणांचं जर स्तवन करायचं झालं किंवा चांगल्या गुणांचा जर विचार करायचा झाला, तर ते श्रेय आपल्या आई वडिलांना जातंय. आपल्याकडे असलेले चांगले विचार जे आहेत, हे गुण कोणी दिलेले आहेत आपल्याला, हे संस्कार कोणी दिलेले आहेत आपल्याला, तर आपल्या आई वडिलांनी दिलेले आहेत. सहज आपल्या मुखामध्ये येते किंवा सहज त्याचा विचार आपण करत असतो, बरं का. पण मग आमच्याकडून जर वाईट कर्म घडली, आपल्याकडून जर नको ती कर्म घडली, तर लोक त्याला सुद्धा दोष कोणाला देतात? तुझ्या बापाने तुला हे शिकवलंय का? सहज पटकन बोलून जातात, पटकन बोलून जातात. त्या मुलाने कर्म केलेले असतात, पण बोलून कोणाला जातात? बापाला, बरं का. म्हणून आपल्याकडे असलेले जे चांगले गुण आहेत, ते चांगले गुण म्हणजे भगवंताच्या कृपेने आई वडिलांनी दिलेली आपल्याला सगळ्यात मोठी विचारांची देणगी आहे, हे विसरू नका, बरं का. आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत, हे विसरू नका. आणि त्याचं श्रेय लोक तर आई वडिलांना देतातच देतात, पण संत सुद्धा आपल्याकडे असलेल्या हिताच्या कर्माचं जे काही आहे त्याचं श्रेय आई वडिलांना देतात. म्हणून तुकोबा म्हणतात ना, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. बरं का, धन्य माता पिता तयाची या म्हणजे जो हिताला जागा आहे, हिताचं कार्य जो करतो, त्याचे आई वडील काय आहेत? श्रेष्ठ आहेत, बरं का, महान आहेत. आणि म्हणून एखाद्या घरामध्ये अवगुणी मुलगा जन्माला घालायला किंवा अवगुण करायला काही लागत नाही. तो सहज अगदी त्याप्रमाणे ती कर्म करत असतो किंवा त्या वासनेअधीन होत असतो, त्या विचाराधीन होत असतो. पण पुण्यकारक पुण्यकर्म करणारा, परमार्थ करणारा, भक्ती करणारा, देवकार्य करणारा मुलगा आपल्या घरात जन्माला यावा म्हणून त्यासाठी पुण्यकर्म करावी लागतात. आणि असं म्हटलेलं आहे की माणसाकडून तेव्हाच पुण्यकर्म घडतात, तेव्हाच परमार्थ घडतो, भक्ती घडतो, जेव्हा काहीतरी पूर्वपुण्य असते. पूर्वपुण्याशिवाय भक्ती घडत नाही, परमार्थ घडत नाही. आणि त्याची ओळख सुद्धा करून देताना असं म्हटलेलं आहे, पूर्वजांच्या पुण्यकोटी. काय म्हटलेलं आहे? पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असल्या गाठी. देवाचं नाव मुखात यायला पण पूर्वपुण्य लागतंय, ते सहज येत नाही. चांगले विचार आपल्या मुखातून यायला सुद्धा पूर्वपुण्य लागतंय. शिवी माणसाच्या मुखामध्ये सहज येते, त्यासाठी त्याला काही अभ्यास करावा लागत नाही किंवा त्यासाठी त्याला काही साधना करावी लागत नाही, तपश्चर्या करावी लागत नाही. वाईट बोलणं जे आहे ते माणसाच्या मुखातून सहज येते, त्यासाठी तपश्चर्याची गरज नाही, साधना करायची गरज नाही. पण चांगलं जर मुखातून यावं असं वाटत असेल, देवाचं स्तवन घडावं असं जर वाटत असेल, बरं का, देवाचं नामस्मरण घडावं जर असं वाटत असेल, तर त्यासाठी पूर्वपुण्याहीच लागते, साधना लागते, तपश्चर्या लागते, बरं का. आणि म्हणून चांगली मुलं घरामध्ये पाहायला मिळतात. परमार्थिक मुलं, परमार्थ करणारी मुलं, चांगल्या प्रकारे कर्माचरण करणारी मुलं घरामध्ये पाहायला मिळतात. ही आपल्या आई वडिलांची, आपल्या पूर्वजांची सर्वात मोठी त्यांनी आपल्याला विचारांची, कर्माची दिलेली देणगी आहे. आणि ती जर आपल्याला सांभाळायची असेल तर आपण अखंड ते संस्कार, ती संस्कृती टिकवली पाहिजे. आपल्या आई वडिलांनी केलेलं मार्गदर्शन, जे काही त्यांचे चांगले विचार आहेत, ते विचार आपण काय केले पाहिजेत? टिकवले पाहिजे, टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बरं का. संस्कार आणि संस्कृती टिकवणं, बरं का, कठीण आहे आज. बाकीच्या सगळ्या गोष्टी मनुष्य टिकवत असतो आणि त्याच्यामध्ये वाढ पण करत असतो. बापाच्या वेळेला जर एक घर बांधलं असेल तर मुलं 2 घर 4 घरं बांधतात, बरं का.
बापाच्या वेळेला जर थोडीफार जागा असेल तर अजून त्याच्यामध्ये काही समाविष्ट करतात, बापाच्या वेळेला काही संपत्ती असेल तर अजून त्याच्यामध्ये काही समाविष्ट करतात. या सगळ्या गोष्टी आपोआप वाढत जातात किंवा मनुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. त्याप्रमाणे आम्ही परमार्थामध्ये वाढ केली पाहिजे, भक्तीमध्ये वाढ केली पाहिजे, संस्कारांमध्ये वाढ करता आली पाहिजे, संस्कृती जतन करता आली पाहिजे, ते सांभाळता आलं पाहिजे बरं का. आणि ते जर सांभाळायचं असेल तर त्यासाठी आपण परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे.